नाशिकमधील एका भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे। खासगी क्लासचं स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबियांची गाडी शेतातील विहिरीत कोसळल्यानं 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली। मृतांमध्ये 6 विद्यार्थी व पालकांचा समावेश आहे। दिंडोरी येथील शिवाजीनगर भागात राजे बँक्वेट हॉल व मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी खासगी क्लासतर्फे स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी दिंडोरी शहरासह आसपासच्या गावातील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रात्री 10 वाजता स्नेहसंमेलन संपल्यानंतर इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील सदस्य एर्टिगा गाडीनं घरी परतण्यासाठी निघाले होते। त्यावेळी मंगल कार्यालय परिसरातील शेतात असलेल्या एका विहिरीत त्यांची गाडी कोसळली। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिंडोरी नगरपंचायतीचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। विहीर पाण्यानं भरली असल्यानं मदत कार्यात अडचणी येत होत्या। या घटनेची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर परिसरात एकच मोठी गर्दी जमली होती। 3 क्रेनच्या सहाय्यानं अखेर रात्री 12 वाजता ही गाडी विहिरीतून बाहेर काढण्यात आली। रात्रीच्या अंधारात चालकाला कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज आला नसावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त करण्यात आला आहे। राजू राजे यांच्या मालकीची ही विहीर असल्याचं सांगितलं जातंय। या दुर्घटनेत दिंडोरीतील इंदोरे येथील सुनील दरगोडे व अनिल दरगोडे या 2 भावांच्या कुटुंबातील मुलं व सदस्यांचा या मृतांमध्ये समावेश असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय।